कोकणवासी आणि रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर येते आहे। कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि भारताचे माजी रेल्वे मंत्री ज्येष्ठ नेते स्वर्गीय मधु दंडवते यांचं नाव आता सावंतवाडी रेल्वे स्थानकाला दिलं जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। कोकणाच्या जनतेची अनेक वर्षांची ही मागणी अखेर पूर्ण झाली असून आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे। पण कोण होते मधु दंडवते आणि कोकण रेल्वेच्या इतिहासात त्यांचं योगदान काय होतं, चला जाणून घेऊयात आजच्या विशेष व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह। मधु दंडवते हे भारतीय राजकारणाच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं आणि मोठं नाव। कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। जनता दलाचे आघाडीचे नेते असलेल्या मधु दंडवते यांचा राजकारणात येण्याचा प्रवास, त्यांचे राजकीय निर्णय आणि राजकीय किस्से हे आजही यादगार आहेत। रेल्वे मंत्री ते अर्थमंत्री अशा दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मधु दंडवते यांच्याकडे एक प्रेरणादायी नेतृत्व म्हणून पाहिलं जातं। मूळचे पश्चिम महाराष्ट्रातल्या अहमदनगरचे असलेले मधु दंडवते हे आजही कोकणातल्या गावागावात घराघरात चर्चिले जातात। आधी प्राध्यापक असणाऱ्या मधु दंडवते यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत। क्रिकेटर बनवण्यासाठी मधु दंडवते यांच्या वडिलांनी त्यांना मुंबईत पाठवलं खरं, तर अभ्यासातही हुशार असणाऱ्या मधु दंडवते यांनी क्रिकेटसोबत राजकारणही जोरदार फटकेबाजी करत आपल्या टायमिंगची चुणूक विरोधकांना दाखवून दिली होती। प्राध्यापक मधु दंडवते हे समाजवादी नेते व अर्थतज्ज्ञ होते। त्यांचा जन्म 21 जानेवारी 1924 रोजी झाला। त्यांचं शिक्षण अहमदनगर नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत त्यांचं शिक्षण झालं। त्यानंतर अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। पुढे रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या प्रतिष्ठित विज्ञान संस्थेत त्यांनी भौतिकशास्त्राची MSc ही पदवी घेतली। पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले। मधु दंडवते यांचे आजोबा संस्कृतचे मोठे विद्वान अभ्यासक होते। व्यासाचे संपूर्ण संस्कृत साहित्य त्यांनी मराठीमध्ये भाषांतर केलं होतं। नंतर वडील रामचंद्र हे सिव्हिल इंजिनियर होते। मधु दंडवते हे साल 1971 ते 1990 दरम्यान राजापूर मतदारसंघातून सलग 5 वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले। दंडवते मोरारजी देसाई यांच्या पंतप्रधान काळात रेल्वे मंत्री होते। मधु दंडवते रेल्वे मंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले। शयन कक्षातील लाकडी फळकुटे बदलून त्यावर कमीत कमी 2 इंच जाडीच्या गाद्या घालण्यात आल्या। याच सुमारास त्यांनी कोकण रेल्वेच्या विकासाचं काम सुरू केलं। शिवाय रेल्वेच्या तिकिटासाठी कोणी आपला वशिला लावत असेल, ओळख सांगत असेल, तर आपलं अशा माणसांची मागणी सगळ्यात आधी फेटाळा असा निर्णय त्यांनी आपल्या सगळ्या टीमला जारी केला होता। इतकंच काय तर मधु दंडवते हे त्यांच्या ऐतिहासिक निर्णयांसाठी नेहमीच ओळखले जात होते। याशिवाय VP सिंग यांच्या पंतप्रधान काळात दंडवते भारताचे अर्थमंत्री होते। ते साल 1990 ते 1998 दरम्यान भारताच्या योजना आयोगाचे मुख्याधिकारी होते। तर देवेगौडा पंतप्रधान असताना त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं। त्यांच्या पत्नी प्रमिला दंडवते भारतातील समाजवादी चळवळीतील प्रमुख नेत्या होत्या। दंडवते आपल्या अगदी साध्या राहणीबद्दल ख्यातनाम होते। हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांवर असलेलं प्रभुत्व आणि व्यासंग यामुळे मधु दंडवते यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला ठसा उमटवला। विनोदी आणि उपासात्मक विधान करणारे संसदपटू म्हणून त्यांची ओळख होती। मधु दंडवते यांचं 12 नोव्हेंबर 2005 रोजी निधन झालं। मधु दंडवते यांचं निधन झालं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता, पण सर्वात जास्त दुःख हे कोकणाला झालं होतं। कोकणातल्या लोकांचा अशक्यप्राय समजला जाणारा कोकण रेल्वेचा प्रवास मधु दंडवते यांच्या दूरदृष्टीनं शक्य करून दाखवला होता। त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हते। मधु दंडवते यांनी दहनाऐवजी आपला देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती। त्यानुसार त्यांचा देह हा मुंबईतील JJ रुग्णालयात दान करण्यात आला होता। अशा या महान जननेत्याचे आणि कोकण रेल्वेच्या शिल्पकाराचे ऋण मानून महाराष्ट्र सरकारनं सावंतवाडी स्टेशनला त्यांचं नाव देण्याचा घेतलेला हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे। त्यामुळे कोकणाच्या जनतेची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे। राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।